आज होळीच्या सणाबद्दल आपण माहिती घेऊया. चला तर मग ऐकूया. होळी हा रंगाचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवशीची जास्तीत जास्त उत्सुकता असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी अनेक कथा जोडल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते. यामागे 2 कारणं आहेत. राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादाला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहीण होळिकाची मदत घेतली. होळिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून अग्नीत प्रवेश केला, परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळिका भस्म झाली. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचा विजय होतोच. आज तागत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगांचा सण आहे. या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदाने उत्सुकताने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गौऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात. होळी रे होळी पुरणाची पोळी, किंवा होळीला गौऱ्या 5-5 डोक्यावर नाच अशा प्रकारे नाचत फिरतात. लाकडं गौऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवताली लाकडं गौऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं मुली, मोठे माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करण्याचा आणि नव्याचे चांगल्याच्या उदात्ततेचा स्वीकार करण्याचा हा होळीचा खरा संदेश आहे. वैज्ञानिक कारण. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते. यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेली अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते. तर हा असा आहे होळीचा अर्थ.